छत्रपती संभाजीनगरच्या कन्नडमध्ये पिशोर नाक्याजवळ असणाऱ्या पंढरपुरी चाय या दुकानाला शॉक सर्किटने आग लागून नुकसान झाले. आपल्याला वाटेल की हे एक सर्वसाधारण घटना आहे, पण हे चहाचे छोटेसे हॉटेल चालवणारा गोरख जाधव नावाचा तरुण हा दिव्यांग असून त्याच्यावर वयोवृद्ध आई वडील, गतिमंद बहीण आणि दिव्यांग बायकोची जबाबदारी आहे. आपल्या शारीरिक अपंगाच्या दुखण्यावर मात करत या लढवय्याने पंढरपुरी चाय हॉटेलच्या माध्यमातून आपल्या कुटुंबाची जबाबदारी पेलली होती. परंतु हॉटेलला लागलेल्या आगीत या तरुणाचे कुटुंबच उघड्यावर आले. अशा परिस्थितीमध्ये या तरुणाला पुन्हा उभारी मिळावी म्हणून प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष युवराज बोरसे तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी या दाम्पत्याला 10,000 रुपयाची आर्थिक मदत देऊन सहाय्य केलं. दानशूर व्यक्ती, प्रशासन तसेच राजकीय नेत्यांनी गोरख जाधव यास सहाय्य करावे असे आवाहनही प्रहार जनशक्तीकडून करण्यात आले. इथं पंढरपुरीच्या म्हणून पिशोर नाक्यावरती हॉटेल चालू होती. दोन्ही कुटुंब एकदम हालाकीच्या परिस्थितीतून त्यांनी शून्यातून या ठिकाणी ही हॉटेल या ठिकाणी चालू केली होती. तर त्यांचं शॉर्ट सर्किटमुळे गुरुवारी दिनांक 29 रोजी रात्री 9-9:30 वाजे दरम्यान शॉर्ट सर्किटमुळे या ठिकाणी त्यांची हॉटेल जळाली. या गरीब कुटुंबावरती त्यांनी या ठिकाणी एक पैसा जमा करून या ठिकाणी ती हॉटेल तयार केली होती. त्यांचं त्या ठिकाणून आपल्या मुलांचं शिक्षण असेल, त्यांचा उदरनिर्वाह असेल, सर्व या हॉटेलवरती डिपेंड होतं. परंतु हॉटेल जळाल्यामुळे त्यांची या ठिकाणी परिस्थिती या ठिकाणी खालावली आणि त्यांना या दुःखातून या गरीब म्हणजे याच्यातून सावरण्यासाठी आम्ही फुलाची पाकळी प्रहार संघटनेच्या वतीने या ठिकाणी त्यांना 10,000 रुपये या ठिकाणी मदत केली. आणि माझं प्रशासनाला या ठिकाणी विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी या हॉटेलचा पंचनामा करून त्यांना काय जी होईल तेवढी मदत त्या ठिकाणी त्यांनी करावी. आणि माझं लोकप्रतिनिधींना या ठिकाणी सांगणं आहे, त्यांना विनंती आहे या ठिकाणी कन्नड तालुक्याचे आमदार असतील, नगराध्यक्ष असतील, यांनी फुलाची पाकळी या ठिकाणी या गरीब कुटुंबाला या ठिकाणी मदत करावी.